दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यामध्ये बड्या नेत्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा आयोजित करण्यात आली आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। ते आज प्रभागामध्ये जाऊन गाठीभेटी घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा पुण्यामध्ये रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। आज पुण्यामध्ये सुद्धा 3 दिग्गज नेते लक्ष केंद्रित करणार आहे, कारण मुंबई पाठोपाठ पुण्याची सुद्धा महानगरपालिका तितकीच महत्वाची मानली जाते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, आज 3 दिग्गज नेते हे पुण्याचा दौरा करतायत। जसं तू मगाशी सकाळी असं म्हणालास की मुंबईनंतर पुण्याच्या महानगरपालिकेला अतिशय महत्व आहे, पुण्याची महानगरपालिका मिळवण्याचं प्रत्येक नेत्याचं स्वप्न आहे। आज मुख्यमंत्री येत आहेत, राज ठाकरे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। कसं वातावरण एकंदरीत पुण्यात? सिद्धेश, खरं तर मुख्यमंत्र्यांचा नागपूरमधला रोड शो संपल्यानंतर दुपारी 2 वाजता थेट पुण्यामध्ये येऊन पुण्यातील गोखले नगर भागामध्ये कुसळकर चौकामध्ये एक मोठी सभा जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची आयोजित केलेली पाहायला मिळते। तर अजित पवार मागील आठवड्याभरापासून पुण्यातच ठाण मांडून आहेत। पुण्यामधला आजचा हा त्यांचा जवळपास 6वा रोड शो जो आहे तो सकाळी 10:30च्या सुमारास सुरू झालेला पाहायला मिळतोय। ते रोड शो झाल्यानंतर विविध ठिकाणी भेटीगाठी असतील किंवा छोटेखानी सभा असतील ह्या अजित पवार यांच्याकडून केल्या जाणार आहेत। तर राज ठाकरे देखील सकाळीपासून पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। पुण्यातील विविध प्रभागांमध्ये जवळपास 9 ते 10 प्रभागांमध्ये राज ठाकरे हे दौरा करणार आहेत। तिथे जाऊन तिथल्या उमेदवारांशी भेटीगाठी घेणार आहेत। नागरिकांशी जे आहेत त्या भेटीगाठी राज ठाकरे यांच्याकडून घेतल्या जाणार आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने साधारणतः 12:15 साडेबाराच्या सुमारास राज ठाकरे पुण्यामध्ये पत्रकार परिषद देखील घेऊ शकतात। तशा प्रकारची चर्चा जी आहे ती अगदी काही मिनिटांपूर्वी पाठीमागे सुरू असल्याची माहिती मिळते। इथे पत्रकार परिषद घेण्याऐवजी एका ठिकाणी एका दुसऱ्या हॉलमध्ये ही संपूर्ण पत्रकार परिषद राज ठाकरेंच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। त्यानंतर खासदार सुनील तटकरे देखील जे आहेत ते पुण्यामध्ये असणार आहेत। त्यांच्या माध्यमातून देखील प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर लगेचच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। आणि या सगळ्या नक्कीच रोहन, त्यामुळे आता सध्या काय पुण्यामध्ये वातावरण आहे हे पण आपल्याला तुझ्या या बोलण्यातूनच समजतंय। सध्या प्रचाराचा रणधुमाळ आता सुरू झालेला आहे आणि आज शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आलेला आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।